कोसळलेले रस्ते, बंद झालेल्या शाळा, उन्हाचा कहर एवढा की एका महिन्यात 1300 मृत्यू होतात. तापमान एवढं वाढतं की लोकांच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवून तयार होतात. ही सगळी परिस्थिती आहे युरोपमधली. फक्त 40 ते 42 डिग्री तापमानात युरोपमध्ये एवढा कहर का पाहायला मिळतोय? भारतात तर यापेक्षा सुद्धा वर तापमान जातं, मग युरोपमध्ये असं का होतंय? युरोपमधले रस्ते का वितळतायत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. नमस्कार, मी पूजा. तुम्ही पाहताय लोकमत. जर्मनी, स्पेन, ब्रिटन, डेन्मार्क, इटली आणि स्वित्झर्लंडसह 16 देशांमध्ये तापमानानं अनेक दशकांपूर्वीचे विक्रम मोडलेत. हे सगळे देश सध्या हीटवेव्हचा सामना करतायत. जून महिन्यात युरोपमध्ये हीटवेव्हमुळे 1300 जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. यात अर्ध्याहून अधिक लोक वृद्ध आहेत. 42 डिग्री तापमानातच रस्ते वितळतायत, शाळा बंद कराव्या लागतात, ट्रेनच्या फेऱ्या कमी कराव्या लागल्यात. पण असं का होतंय? यामागची नेमकी कारणं काय? तर या देशांसाठी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान ही एक नॉर्मल गोष्ट नाहीये. हीटवेव्ह युरोपमध्ये सायलेंट किलर बनून बाहेर येतेय, असं इथले शास्त्रज्ञ सांगतात. हीट स्ट्रेसमुळे इथं कमजोर आणि वृद्ध लोकांचे मृत्यू होत आहेत. युरोपियन घरं, शाळा, हॉस्पिटल्स इतक्या मोठ्या प्रमाणात तापमानासाठी नाही बनलेत. या घरांची रचनाच थंड तापमानाचा विचार करून केली जाते, कारण इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात तापमान कधी वाढतच नाही. इथे स्नोफॉल असतो, त्यामुळे इथं प्रत्येक गोष्टीची रचना तुम्हाला थंडीपासून कसा बचाव करता येईल या हिशोबानेच दिसेल. एअर टाईट घरं युरोपमध्ये जास्त प्रमाणात दिसतात, ज्यामुळं गरम वाटेल, ज्यामुळं एसीची मागणी सुद्धा युरोपमध्ये कमीच पाहायला मिळते. पण यंदा गरमी एवढी वाढली आहे की अचानक इथं एसीसाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. भारतात सुद्धा युरोपकडून एसीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वॉटर कॅन्सचा वापर करावा लागतोय, ज्यामुळे लोकांना गार वाटेल. गार पाण्याचा फवारा लोकांवर केला जातोय, जेणेकरून उष्णतेपासून त्यांचा बचाव होईल. आता तापमान एवढं का वाढलं ते सुद्धा सांगते. जुलै ते ऑगस्ट पासून युरोपमध्ये उन्हाळा सुरू होतो. उन्हाळ्यात 20 ते 22 डिग्री सेल्सिअस पर्यंत इथलं तापमान जातं. जास्तीत जास्त हे तापमान आहे. आता या वेळेला इथे तापमानात एकदम अचानक वाढ झाली. एवढी वाढ होण्यामागचं कारण हीट डोम सांगितलं जातं. हीट डोम म्हणजे काय? तर अशी एक नैसर्गिक प्रक्रिया जिथं आकाशात हवेचं प्रेशर तयार होतं आणि ते एका जागीच थांबतं. अदृश्य झाकणासारखं हे एक काम करतं. हे झाकण काय करतं तर गरम जी हवा वर फेकली जाते तिला वर जाण्यापासून थांबवतं आणि पुन्हा जमिनीच्या दिशेने या हवेला ते ढकलतं. त्यामुळे गरम हवा जमिनीच्या दिशेने फेकली जाते आणि त्यामुळे तापमानात वाढ होते. त्यामुळे या सगळ्या भागांमध्ये उन्हाची तीव्रता जाणवते. हीट डोम वेळी ढगांची निर्मिती होत नाही. गरम हवा खाली फेकली गेल्यामुळं तापमान दिवसेंदिवस वाढतच जातं. ग्लोबल वॉर्मिंग असेल, क्लायमेट चेंज असेल, यामुळे हे सगळं होत असल्याचं इथले शास्त्रज्ञ सांगतात. आता या सगळ्या संदर्भात आम्ही महाराष्ट्रातले जे तज्ज्ञ आहेत, हवामान तज्ज्ञ माणिकराव खोळे यांना सुद्धा विचारलं. त्यांनी सोप्या शब्दामध्ये हा विषय मांडलाय. माणिकराव खोळे काय म्हणतात बघा, युरोपमध्ये 2 भाग आहेत, उत्तरेकडचा युरोप आणि दक्षिणेकडचा युरोप. यामध्ये सगळे देश येतात. आता युरोपमध्ये उन्हाळा जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांमध्ये असतो. सूर्य कर्कवृत्तावर यावेळी असतो आणि त्यामुळे सगळ्यात जास्त सूर्यप्रकाश जो असतो तो युरोपवर पडतो. आता यामुळे काय होतं तर 5 वाजता दिवस सुरू होतो आणि रात्र 10ला संपते. म्हणजेच या काळामध्ये युरोपमध्ये 14 ते 17 तासांचा दिवस असतो आणि रात्र फक्त 5 तासांची असते. दिवसभरात जी उष्णता तयार होते ती रात्रीच्या वेळी जमीन वर फेकते. पण हीट डोम काय करतंय तर ही जी गरम हवा जमीन वर फेकते ती पुन्हा खाली फेकतंय आणि त्यामुळेच इथल्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही घरात शेकोटी पेटवली आणि घर बंद केलं तर बाहेर धूर जाणारच नाही आणि त्यामुळे काय होईल तर होरपळून तुमचा मृत्यू होईल. त्याचप्रमाणे आकाशातला जो दरवाजा आहे तो बंद झालाय आणि त्यामुळे युरोपात उष्णतेमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत, असं माणिकराव खोळे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे युरोपात वाढत्या गरमीची, वाढत्या उष्णतेची, वाढत्या तापमानाची ही कारणं आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे उन्हाळ्यात 88 डिग्री सेल्सिअस जेवढं तापमान जर झालं तर काय होऊ शकतं, तशी परिस्थिती तिथे आता 42 ते 40 डिग्री सेल्सिअस
तापमान असताना झालेली आहे. आपल्याकडे नॉर्मल टेम्परेचर काय असतं? 40, 45, 50, जास्तीत जास्त 50. पण तिथल्या हवामानाला या तापमानाची सवयच नसल्यामुळे युरोपमध्ये आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात उष्णतेचा हाहाकार पाहायला मिळतोय. तर युरोपमध्ये का उष्णता वाढतीये हे सगळं सांगण्याचा प्रयत्न होता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.